नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. जून 2026 UGC नेट हिस्ट्री यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे किंवा जे डिसेंबरमधली एक्झाम देणार आहेत त्यांच्याकरता ही सिरीज आहे. आपण UGC नेट हिस्ट्री 2011चे PYQ पाहत आहोत. पहिले 2 भाग चॅनलवर उपलब्ध आहेत. जर ते तुम्ही पाहिले नसतील तर सर्वात आधी ते व्हिडिओ पहा. 3 ते 4 मिनिटाचेच व्हिडिओ आहेत, त्यामुळे तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही. आत्ताही मी जास्त वेळ घेत नाही आणि भाग 3 सुरू करते. 2011 मधला पहिला प्रश्न आपण पाहतोय. रावी नदीच्या काठी कोणते ठिकाण आहे? उत्तर आहे हडप्पा. आता हडप्पाचा शोध कोणी लावला, कोणत्या काळी लावला, किती वर्ष त्याचं उत्खनन सुरू होतं, हडप्पामध्ये काय काय मिळालं ते सर्व नीट लिहून ठेवा. प्रश्न क्रमांक 2 आहे. घग्गर नदीच्या काठी कोणते स्थळ होते? घग्गर नदीच्या काठी कोणते स्थळ होते? उत्तर आहे कालीबंगा. आता तुम्ही विचाराल हे सगळं मराठीतनं आपण देतोय, पण एक्झाम तर हिंदीमधून देणार आहोत. पण मी उच्चार काही हिंदीमधूनच करते, घग्गर, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत प्रश्न पडणार नाही की याला मराठीत वेगळं म्हणतात, हिंदीत वेगळं म्हणतात, असा काही प्रश्न पडणार नाहीत. इंग्लिशमधून देत असाल तरीही प्रश्न येणार नाही फारसा. घग्गर नदी, कालीबंगा. कालीबंगामध्ये काय काय मिळालं होतं तेही नीट लिहून ठेवा. आणि कालीबंगा याचा अर्थ काय होतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 3. सतलज नदीच्या काठी कोणते शहर होते? सतलज नदीच्या काठी कोणते शहर होते? उत्तर आहे रोपड. आता रोपडचा शोध कोणी लावला, कोणत्या काळी लावला, नदी कोणती, तिथे काय काय मिळालं, ह्याचा एक शॉर्ट्स या चॅनलवर उपलब्ध आहे. रोपड याच नावाने शॉर्ट्स उपलब्ध आहे, तो पहा. तुम्हाला थोडक्यात माहिती मिळेल. फार वाक्यरचना केलेली नसणार आहे, त्यामुळे 1 मिनिटात तुम्हाला योग्य ते पॉईंट मिळतील. प्रश्न क्रमांक 4. काळानुक्रमानुसार लावायचे आपल्याला. इंडिका, अर्थशास्त्र, ऋग्वेद, त्रिपिटक. काळानुक्रमानुसार लावण्याचे कायम प्रश्न असतात. मग ते मिडिवल असो, मॉडर्न असो किंवा अनशंट असो, कायम विचारले जातात. आणि आत्ता हा प्रश्न तर खूप इझी आहे, पण खूप डिफिकल्ट क्वेश्चन्स विचारलेले आहेत पेपरात. पण हे 2011चा आहे, त्यामुळे तो इझी आहे. पण तरी तुम्ही ह्याचे कालावधी तुम्ही लिहून ठेवा की ऋग्वेदाचा काळ कोणता होता, इंडिकाचा काळ कोणता होता, अर्थशास्त्राचं लेखन कोणी केलं आहे, कोणत्या काळी केलं आहे, त्रिपिटकचा काळ कोणता होता, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर उत्तर आहे सुरुवातीला आधी ऋग्वेद, नंतर त्रिपिटक, त्यानंतर अर्थशास्त्र आणि त्यानंतर इंडिका. आता इंडिका ग्रंथ कोणी लिहिला आहे तुम्हाला माहिती आहे, तर तो लिहून ठेवा कोणी लिहिलेला आहे आणि कोणाच्या काळी लिहिलेला आहे. अर्थशास्त्र त्याच दरम्यानचा आहे, त्यामुळे तेही नीट लिहून ठेवा. पुढचा आहे आणि शेवटचा प्रश्न आहे. कौटिल्यचे पुस्तक कोणते आहे? उत्तर आहे अर्थशास्त्र. आता कौटिल्य यांची अनेक नावं आहेत, तीही लिहून ठेवा, कारण का दरवेळी वेगवेगळ्या नावाने परीक्षेत विचारलं जातं. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आधीचेही सगळे व्हिडिओ पहा, मराठा सिरीज पहा, त्याच्यानंतर शॉर्ट्स पहा, ज्याच्यात सेट, नेट, MPSC असो, UPSC असो, अन्य परीक्षेत विचारलेले काही प्रश्नांचे शॉर्ट्स आहेत किंवा अन्यही महत्त्वपूर्ण काही माहिती आहे जी मी आत्ता दिलेली आहे आणि अजूनही पुढे देणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ पहा, नक्की पहा सर्वांनी व्हिडिओ. 3 ते 4 मिनिटांचेच व्हिडिओ आहेत, त्यामुळे क्लिक करून जाऊ नका, तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. उद्या आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.